Greetings to you in the loving name of Jesus Christ our Lord. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये मी आपल्याला शुभेच्छा देतो. It's a great joy for me to bring God's word to you again. पुन्हा देवाचं वचन तुमच्या समोर आणण्यामध्ये मला खूप आनंद वाटत आहे. The Lord has given us another new year in our life. प्रभूनं आपल्याला एक नवीन वर्ष दिलेलं आहे. And I believe that the Spirit of the Lord is moving in a powerful way in our lives. आणि माझा विश्वास आहे की देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये महान रीतीनं कार्य करत आहे. Whatever God wants to accomplish on earth, He does it through His Holy Spirit. देवाला पृथ्वीवर जगामध्ये जे काही करायचं आहे ते तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे करतो. And especially the supernatural work of God is manifested through His Holy Spirit. आणि विशेष करून देवाचं जे अलौकिक सामर्थ्य आहे, कार्य आहे, तो ते त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सिद्धीस नेतो. So I believe if we want to experience the supernatural power of God, work of God, miracles of God in our life, we need to know the Holy Spirit. आणि मग माझा असा विश्वास आहे की देवाचं अलौकिक कार्य, देवाचं चमत्कारिक कार्य, देवाचे अनुभव जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायचे असतील तर आपल्याला पवित्र आत्म्याशिवाय पर्याय नाही. So I have chosen this theme, walking in the power of the Holy Spirit or living in the power of the Holy Spirit. म्हणून आजच्या संदेशाचा विषय जो मी निवडलेला आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालणं. And there is a lot of confusion about the Holy Spirit. पवित्र आत्म्यासंबंधी बराच गोंधळ आहे. And different kinds of belief about the Holy Spirit. पवित्र आत्म्यासंबंधी वेगवेगळ्या विश्वास प्रणाली आहेत. And sometimes people do not look into the Word of God carefully about the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याला समजून घेण्यासाठी बऱ्याच वेळेला लोक पवित्र शास्त्रामध्ये पाहत नाहीत. And they look into the lives of other Christians. ते इतर ख्रिस्ती व्यक्तींच्या जीवनाकडे पाहतात आणि मग पवित्र आत्म्यासंबंधी अनुमान काढतात. Yes, looking at other people's life, other Christians' life and drawing conclusions about Holy Spirit, we make a mistake. आणि जर इतर विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांच्याकडे पाहून आम्ही पवित्र आत्म्यासंबंधी काही गोष्टी जर निश्चित करणार असतो तर ते चुकीचं आहे. God wants us to look into His Word and know the Holy Spirit. देवाची इच्छा आहे आम्ही पवित्र शास्त्राचा संदर्भ घ्यावा आणि मग पवित्र आत्म्यासंबंधी गोष्टी निश्चित कराव्यात. About the Holy Spirit, the Bible is very clear. पवित्र आत्म्यासंबंधी पवित्र शास्त्र अतिशय निश्चितपणे काही गोष्टी आम्हाला सांगतं. The Holy Spirit is the third person of the Trinity. त्रैक्यामधील पवित्र आत्मा हा तिसरा व्यक्ती आहे. And God has given a very special place to the Holy Spirit. देवानं पवित्र आत्म्याला एक विशेष असं स्थान दिलेलं आहे. Today, the Lord Jesus continues to work in the church through His Holy Spirit. आज प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या मंडळीमध्ये कार्य करत आहे. So we cannot afford to ignore the Holy Spirit. आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याकडे दुर्लक्ष करणं हे परवडणार नाही. If we want to walk in the power of God, in the supernatural works of God, we must pay attention to the Holy Spirit. आणि मग देवाच्या सामर्थ्यामध्ये जर आम्हाला चालायचं असेल, देवाच्या अलौकिक चमत्कारिक सामर्थ्याचा जर आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर पवित्र आत्म्याशिवाय पर्याय नाही. In the book of Acts chapter 1 verse 8 it says, प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, but you shall receive power when the Holy Spirit comes upon you, and you shall be my witnesses in Jerusalem, in all Judea, Samaria and the ends of the earth. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि मग तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग तुम्ही येरुशलेममध्ये, शोमरोनामध्ये,
यहूदामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. Now this is the last words of Jesus प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शेवटचे शब्द आहेत before he left the earth. पृथ्वी सोडून जाण्यापूर्वी. And we know that any prominent person make a word before their death, we take it very seriously. आणि एखादा व्यक्ती मरण्यापूर्वी किंवा हे जग सोडून जाण्यापूर्वी काही गोष्टी सांगत असेल तर त्याला अतिशय महत्त्व प्राप्त होतं. The last words of some of the great men of God in the Bible are recorded. पवित्र शास्त्रामधील काही सेवकांचे शेवटचे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. The last words of Moses to the people of Israel. मोशेनं मरण्यापूर्वी इस्रायल लोकांना जे काही सांगितलं, The last words of Joshua to the people of Israel. इस्रायल लोकांना त्यांचा नेता यहोशुवा यानं मरण्यापूर्वी काही गोष्टी The सांगितल्या. last words of David to his son Solomon. आणि दावीद राजानं आपला पुत्र शल्मोन याला मरण्यापूर्वी जे काही सांगितलं, All these words are recorded in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. How much more we should pay attention the last words of Jesus. आणि म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या या शेवटच्या शब्दांकडे विशेष लक्ष पुरवलं पाहिजे. If there is one person in the Bible to whom we have to pay absolute attention, that is the Lord Jesus Christ. आणि एक व्यक्ती ज्याच्याकडं आम्ही पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. And the last words of Jesus says, when the Holy Spirit comes upon you, you will receive power. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शेवटचे शब्द काय आहेत? ज्या वेळेला पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. For our own personal living, we need the power of the Holy Spirit. आमच्या वैयक्तिक जीवनासाठी आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची अत्यंत गरज आहे. We need the power of the Holy Spirit to serve our God. आमच्या देवाची सेवा करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. To resist the powers of darkness and to overcome our enemy, we need the power of the Holy Spirit. अंधकाराच्या साम्राज्याला प्रतिकार करण्यासाठी आणि अंधकाराच्या साम्राज्यावर विजय प्राप्त करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. To continuously pray or to continue to intercede, engage in prayer, we need the power of the Holy Spirit. निरंतर मध्यस्थीच्या प्रार्थना करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आवश्यकता आहे. To experience the blessings of God in our life, we need the power of the Holy Spirit. आमच्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. To know God better each day, we need the Holy Spirit. आणि दररोज नव्याने देवाचा अनुभव घेण्यासाठी, देवाला ओळखण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. To walk in the miraculous, we need the power of the Holy Spirit. चिन्हे, चमत्कार आणि अद्भुते यामध्ये चालण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. Now the teachings about the Holy Spirit is not just the New Testament idea. आणि पवित्र आत्म्याविषयीचं शिक्षण हे फक्त नव्या कराराचा सिद्धांत असं नाही. You know, whenever we think of the Holy Spirit, we think in terms of the New Testament. ज्या वेळेला आम्ही पवित्र आत्म्यासंबंधी विचार करतो आमच्या समोर फक्त नव्या कराराचेच संदर्भ आम्हाला आठवतात. And then immediately we think about the book of Acts. आणि मग आम्ही प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाकडे वळतो. But the truth is, from the very beginning of creation, the Holy Spirit is active in the world. पण सत्य हे आहे की अगदी जगाच्या निर्मितीपासून पवित्र आत्मा कार्यरत आहे. We read in Genesis chapter 1 verse 2. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, The earth was without form and void, and darkness was on the face of the deep, and the Spirit of God was hovering over the face of the waters. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती,
जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. So here we read the creation was in a confusion, was in disorder, was in darkness. या ठिकाणी आम्ही वाचतो की देवाची जी निर्मिती होती ती शून्य होती, आकार विरहित होती आणि अंधकार व्याप्त होती. Now this scripture has got a deep theology or the deep meaning and background to this. या वचनामध्ये एक खोलवर पवित्र शास्त्राचा सिद्धांत आम्हाला आढळतो. But we are not going into look into all those things. या सर्व गोष्टीमध्ये सविस्तर आता आम्ही जाणार नाही. Now we will look into only 2 points in this scripture. या वचनामधील दोन महत्त्वाचे मुद्दे आम्ही पाहणार आहोत. One is the role of the Holy Spirit to bring order, meaning and purpose into things. आणि पवित्र आत्म्याचा जो उद्देश आहे देवाच्या निर्मितीमध्ये शिस्त आणण्याचा हा पहिला मुद्दा आम्ही या ठिकाणी पाहतो. So here we see that in the midst of the darkness, in the midst of the confusion, in the midst of the emptiness, the Holy Spirit began to move. या ठिकाणी आम्ही पाहतो ज्या वेळेला पृथ्वी अंधकाराने व्याप्त होती, पृथ्वीवर गोंधळ होता, पृथ्वी आकार विरहित होती, त्यावेळेला पवित्र आत्म्याने कार्य सुरू केले. I believe the Holy Spirit prepared the platform for the 6 days of creation. आणि माझा विश्वास आहे की 6व्या दिवशीच्या निर्मितीसाठी जणू काय पवित्र आत्म्याने एक व्यासपीठ तयार केले. And at the end of the 6th day we find a beautiful world created in perfection and beauty. आणि मग 6व्या दिवशीच्या शेवटी आम्ही पाहतो की एक सुंदर अद्भुत असे एक पृथ्वी किंवा जग देवानं निर्माण केलं. It began with the moving of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या कार्यानं त्याची सुरुवात झाली. If the Holy Spirit was active in the beginning, he is active even today. आणि पवित्र आत्मा या जगाच्या निर्मितीच्या वेळे कार्यरत होता तर तो आज देखील कार्यरत आहे. If the Holy Spirit can bring light and fruitfulness where it was darkness and emptiness, he can still do the same today. ज्या ठिकाणी अंधकार आहे, ज्या ठिकाणी रिक्तपणा आहे, त्या ठिकाणी जर पवित्र आत्मा जीवन घेऊन येतो तर आज देखील तो याच गोष्टी आमच्यामध्ये करू शकतो. So that is why, my beloved, it is very important in this new year or a time like this we understand the Holy Spirit. आणि म्हणून प्रियानो, या नवीन वर्षामध्ये या काळामध्ये आम्ही पवित्र आत्म्यासंबंधी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. Without the help of the Holy Spirit, without the work of the Holy Spirit, our life can be unfruitful, empty. पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय आमचं जीवन हे रिक्त असणार आहे, फलहीन असणार आहे. Now here we see that how the Holy Spirit moved on the face of the earth. या ठिकाणी पृथ्वीवर पवित्र आत्म्याने कशा प्रकारे कार्य केलं हे आम्ही पाहतो. Bringing order and usefulness. आणि शिस्त आणि उपयुक्तता तो पृथ्वीवर घेऊन आला. In each of our life, when the Holy Spirit begins to move, he can bring that discipline, that order and that usefulness in our life. आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देखील ज्या वेळेला पवित्र आत्मा कार्य करतो त्यावेळेला तो आम्हाला शिस्त लावतो आणि तो आमचं जीवन उपयुक्त किंवा उपयोगी असं करतो. Those of you who are listening today, how many of you are prepared to open your heart for the Holy Spirit to move in your life? आज आपण हा जो संदेश ऐकणार आहात, आपल्यापैकी किती जण आपलं अंतःकरण उघडून पवित्र आत्म्याचा स्वीकार करणार आहेत आपल्या जीवनामध्ये कार्यरत होण्यासाठी? Now the Holy Spirit not only worked in the lives of the apostles in the New Testament, but also in a powerful way he moved in the lives of many righteous people, godly people in the Old Testament. आणि केवळ
नव्या करारामध्ये प्रेषितांच्या जीवनामध्ये सेवेमध्ये पवित्र आत्म्यानं कार्य केलं एवढंच नव्हे, तर जुन्या करारामध्ये अनेक देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला दिसतं. At least 16 people life is recorded in the Old Testament in whose life the Holy Spirit worked. आणि जुन्या करारामध्ये जवळजवळ 16 देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं अद्भुत कार्य आम्हाला पाहावयास मिळतं. Specifically, the Holy Spirit working in their life is recorded. आणि जुन्या करारामध्ये पवित्र आत्म्याचं विशेष कार्य या सर्व देवाच्या सेवकांच्या सेवेमध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. And out of those 16 people, only one man became unsuccessful. आणि या 16 व्यक्तींपैकी केवळ एक व्यक्ती अपयशी झालेला आम्हाला पाहायला मिळतो. The rest of all the 15 of them on whom the Holy Spirit moved, they all became successful. बाकीचे जे 15 व्यक्ती आहेत ज्यांच्याद्वारे पवित्र आत्म्याने कार्य केले त्या सर्व यशस्वी झालेल्या आम्हाला पाहायला And मिळतात. the one man who was unsuccessful was King Saul. आणि एक व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य असफल झालं तो म्हणजे शौल राजा. The simple reason is, in spite of God changing him, giving him the Holy Spirit, he did not surrender. He did not obey the voice of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे शौल राजाला देवानं अभिषिक्त केलं होतं, पण शौल राजानं देवाच्या आज्ञा मानल्या नाहीत, त्यामुळं शौल राजा अपयशी झालेला आम्हाला पाहावयास मिळतं. And all others who listened to the Holy Spirit and submitted to the working of the Holy Spirit, they became successful in their life. इतर जे देवाचे सेवक होते त्यांनी पवित्र आत्म्याच्या आज्ञा पाळल्या, देवाचं त्यांनी अनुकरण केलं, त्यामुळे ते त्यांच्या सेवेमध्ये यशस्वी झालेले आम्हाला पाहावयास मिळतात. And all of them who have received the power of the Holy Spirit, they lived such a miraculous life in order to serve others. आणि इतरांच्या सेवेसाठी ज्या ज्या लोकांनी पवित्र आत्म्याचा स्वीकार केला आणि त्याचं आज्ञापालन केलं त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्काराच्या द्वारे पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला पाहायला मिळतं. We read in Acts 1:8 where it says, "You shall be my witnesses." प्रेषितांची कृत्य 1:8 मध्ये आम्ही वाचलं की तुम्ही माझे साक्षी व्हाल. In the Old Testament, upon whom the Holy Spirit has come, every one of them have become a witness to the power of God to their generation. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य झालं ते ते देवाचे सेवक त्यांच्या पिढीमध्ये त्यांच्या घराण्यासाठी आणि इतर लोकांसाठी एक महत्त्वाची प्रभावी साक्ष असं बनले. Today, if you will allow the Holy Spirit to move in your life, you will surely become a witness for our God. आज तुम्ही जर पवित्र आत्म्याला समर्पित व्हाल, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करू द्याल, तर तुम्ही देखील देवासाठी महत्त्वाचे साक्षी असे बनाल. You will become an instrument in the hands of God to serve your generation, your people around. तुमच्या आजूबाजूचे लोक आणि तुमच्या पिढीमधील लोक यांची सेवा करण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून देव तुमचा उपयोग करून घेईल. And not only that, your own problems, within yourself, you will be able to overcome with the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या स्वतःच्या समस्यांवर तुम्ही मात करू शकाल, पण त्याद्वारे तुम्ही इतरांना देखील सहाय्य करू शकाल. Let me take your attention to one example in the Old Testament upon whom the Holy Spirit moved. जुन्या करारामधील एक उदाहरण आपण पाहूया की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्यानं कार्य केलं. Turn your Bibles to Genesis 41 verse 38. उत्पत्ती याचा 41वा अध्याय 48व्या वचनाकडे आपण वळूया. It is about the testimony of Joseph, about Joseph. आणि योसेफाच्या
जीवनातील ही एक साक्ष आम्ही या ठिकाणी वाचतो. And Pharaoh said to his servants, "Can we find such a one as this, a man in whom is the Spirit of God?" 41:38. उत्पत्ती 41 आणि 38. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? You know, Pharaoh was a heathen. He was an unbeliever outside. आणि फारो राजा हा अविश्वासणारा होता. And he recognized the Spirit of God in Joseph. आणि फारो राजा हा अविश्वासणारा व्यक्ती असून देखील त्याने देवाचा आत्मा योसेफाच्या ठाई वास करतो हे ओळखलं होतं. Because Joseph interpreted the dreams of Pharaoh which others could not do. कारण फारो राजाला जे स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नाचा अर्थ त्याच्या राज्यातील कोणीही उलगडून सांगू शकत नव्हतं, पण योसेफानं त्याचा बरोबर अर्थ त्याला सांगितला होता. Joseph, through the power of the Holy Spirit, revealed the secrets of Pharaoh's dreams. आणि योसेफानं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे फारो राजाचं स्वप्न आणि त्या स्वप्नाचं स्पष्टीकरण त्याला सांगितलं. As a result, Pharaoh recognized the Holy Spirit or the Spirit of God upon Joseph's life. आणि मग याचा परिणाम काय झाला की फारो राजानं योसेफाच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा कार्य करतो हे जाणलं होतं. As a result of the Holy Spirit upon Joseph's life, आणि पवित्र आत्म्याचा प्रभाव योसेफाच्या जीवनावर असल्यामुळे at least 5 different characteristics, qualities you can find in Joseph's life. आणि योसेफाच्या जीवनामध्ये 5 प्रकारचे स्वभाव आम्हाला पाहायला मिळतात. And I believe people of all generation who are willing to or wanting to live for God, they must possess these qualities in them. आणि प्रत्येक पिढीतील देवाचे जे सेवक आहेत, जे विश्वासणारे आहेत, त्यांच्याकडे किंवा त्यांच्यामध्ये हे 5 स्वभाव असणं आवश्यक आहे. Whoever desiring to live for God, they must display these qualities in them. आणि ज्यांना देवाची सेवा करायची आहे त्यांच्यामध्ये हे 5 स्वभाव असणं हे आवश्यक आहे. And these qualities, the source of this quality is the Holy Spirit himself. आणि योसेफामध्ये हे 5 स्वभाव कशाद्वारे उत्पन्न झाले तर पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे. Number 1, that Joseph was a man of wisdom. आणि पहिली गोष्ट म्हणजे योसेफ हा ज्ञानाने भरलेला व्यक्ती होता. We are living in a time where wickedness, evil, and also we have many choices and options. आणि आज आम्ही अशा जगामध्ये जगत आहोत. आमच्या पुढे अनेक प्रश्न आहेत, आमच्या पुढे अनेक उद्देश आहेत आणि आमच्या आजूबाजूचं जग हिंसाचार आणि दुष्टता यांनी भरलेला आहे. If we want to live a godly life, if we want to choose to serve God, we need the divine wisdom. आणि जर अशा अमंगळ आणि दुष्ट जगामध्ये आम्हाला जर देवाची सेवा करायची आहे, आम्हाला जर नीतिमान वर्तन करायचं आहे, तर आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे आणि देवाच्या ज्ञानाची गरज आहे. And the Holy Spirit is the source of our wisdom. पवित्र आत्मा आमच्या ज्ञानाचा उगम आहे. That we may live wisely. आम्ही सुज्ञपणे जगण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. So number 1, Joseph possessed wisdom. आणि पहिली गोष्ट, योसेफ हा देवाच्या ज्ञानाने भरलेला व्यक्ती होता. And secondly, Joseph had the spirit of discernment. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मे ओळखण्याचं किंवा बऱ्या वाईट गोष्टी ओळखण्याचं ज्ञान योसेफामध्ये होतं. Joseph could recognize what is good and evil, what is bad and what is good. आणि चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे ओळखण्याची शक्ती
योसेफामध्ये होती It comes from the Holy Spirit. आणि ही शक्ती पवित्र आत्म्याने त्याला दिली You know, होती. my beloved, if you want to live a life that is pleasing to God, you must discern what is good and what is evil. आणि देवाला संतोष देणारं जीवन जर तुम्हाला जगायचं आहे तर चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. Joseph had that quality because he received it from the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याद्वारे योसेफाला हे सर्व ज्ञान प्राप्त झालं होतं. And thirdly, Joseph lived his life wisely. योसेफ अत्यंत सुज्ञपणे आपलं जीवन जगला. And he had gone through many ups and downs in his life. योसेफाच्या जीवनामध्ये अत्यंत चढ उतार आम्हाला पाहायला मिळतात. He was thrown into the pit. आणि त्याला त्याच्या भावानी खड्ड्यामध्ये टाकलं. And from there he went to the prison. आणि त्या खड्ड्यामधून काढून त्याला गुलाम म्हणून विकून नंतर तो तुरुंगात गेला. And from the prison he was lifted to the palace. आणि तुरुंगामधून नंतर तो राजवाड्यात गेला. And from the palace he was lifted to the prime ministership. आणि त्या राजवाड्यामध्ये तो फारोचा उजवा हात त्याचा पंतप्रधान असा झाला. Because he lived such a wise life, or कारण- wisely he lived. योसेफ सुज्ञपणे आपलं जीवन जगला. And in every opportunity or every circumstances that came on his way, he lived in the wisdom of God. आणि प्रत्येक प्रसंगामध्ये योसेफ देवाच्या ज्ञानाच्या साह्यानं वर्तला. And fourthly, Joseph overcame temptation and evil. चौथा स्वभाव जो योसेफामध्ये होता त्यानं जगिक मोह याच्यावर मात केली. And first it was at Potiphar's house. आणि पोटिफराच्या घरामध्ये हा प्रसंग घडला. He was not willing to touch somebody who is not his. आणि जे स्वतःच्या मालकीचं नाही त्याचा उपभोग घेण्यासाठी त्यानं प्रतिकार केला. He had an opportunity to take revenge on his brothers, but he chose to forgive them. पुढे आम्ही पाहतो की ज्या भावांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं होतं त्यांचा सूड घेण्याची संधी त्याला प्राप्त झाली होती, पण त्यानं सूड घेतला नाही. त्यांच्यावर दया केली, त्यांच्यावर प्रीती केली. These occasions of temptation to do evil, Joseph overcame by the power of the Holy Spirit. आणि दुष्टपणा करण्याची संधी असताना देखील योसेफानं देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्याला प्रतिकार केला. And fifthly, Joseph served his generation. आणि पाचवी गोष्ट, योसेफानं आपल्या पिढीची सेवा केली. You know, if you want to summarize the life of Joseph, योसेफाच्या जीवनाचा जर सारांश आपण काढला, because he was filled with the Holy Spirit, or the Spirit of God was upon him, आणि देवाच्या आत्म्यानं योसेफ भरलेला असल्यामुळं he lived to interpret others' dreams. इतरांच्या स्वप्नांचा अर्थ तो सांगू शकला. He lived in order to see the well-being of others. इतरांचं भलं करण्यासाठी त्याचा उपयोग झाला. When the Holy Spirit comes upon us, ज्यावेळेला पवित्र आत्मा आमच्यावर उतरून येतो, when we receive the power of the Holy Spirit, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. we are expected to live in order to serve others. आणि मग आम्ही इतरांच्या सेवेसाठी जणू काय बांधले जातो. When we serve others, आम्ही इतरांची ज्या वेळेला सेवा करतो, we are blessed ourselves. आम्ही स्वतः देखील त्याद्वारे आशीर्वादित होतो. So today I want to challenge each one of you. आज मी तुम्हा प्रत्येकाला हे आवाहन करतो, Take time to understand the Holy Spirit. पवित्र आत्म्याला समजून घेण्याकरिता वेळ द्या. Open the door of your heart for him to move. पवित्र आत्म्यासाठी आपल्या अंतःकरणाचे दरवाजे उघडा. He will bring light into your life. He will bring meaning, purpose and fruitfulness. तुमच्या जीवनामध्ये तो प्रकाश घेऊन येईल. तुमच्या जीवनामध्ये तो उपयुक्तता घेऊन येईल. May God bless you through these words. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो.